नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ। तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये। मंगलाष्टके कानावर पडले की डोळ्यासमोर लग्न सोहळा उभा राहतो। दिवाळीनंतर लग्नाचे सीझन सुरू होते, पण तुळशीच्या विवाहानंतरच लग्न सोहळे पार पडू लागतात। तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते। तुळशी विवाह केल्याने घरात धनधान्याची वाढ होते असे मानले जाते। त्यामुळे तुळशी विवाहाच्या काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते। त्यामुळे जाणून घेऊयात या दिवशी काय करावे आणि काय करू नये। या दिवशी काय करावे? तुळशी विवाहाच्या दिवशी रोप स्वच्छ करून घ्यावे। तुळशीला सजवा, यासाठी तुम्ही कुंकू हळदीचा वापर करू शकता। विवाहासाठी छोटा मंडप तयार करा। मंडप फुलांनी सजवा, रांगोळी काढा। पूजेसाठी लागणारे साहित्य एका ठिकाणी गोळा करा, जेणेकरून गडबड होणार नाही। या दिवशी दान करणे शुभ मानले जाते, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करू शकता। आता बघूया तुळशी विवाहाच्या दिवशी काय करू नये। तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये। या दिवशी घरात मांस, मासे असे पदार्थ बनवू नयेत। या दिवशी केवळ सात्विक अन्नच खावे। विवाहाच्या दिवशी नकारात्मक विचार टाळावेत। तुळशी विवाहाचे महत्त्व। तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते। घरात तुळशीचे रोप असल्याने सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। तुळशीचा विवाह भगवान विष्णूंशी लावला जातो। सर्व देवांचे अधिपती विष्णू असल्याने या दोघांची पूजा केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते असे मानले जाते। तुळशी विवाहाच्या दिवशी करा ही 7 कामे। नंबर 1, तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पान स्वच्छ लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावे। या उपायाने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशांची कमतरता भासत नाही असे मानले जाते। नंबर 2, तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशीच्या रोपावर गंगाजल अर्पण करावे आणि संध्याकाळी झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि विधिवत पूजा करावी। असे केल्याने पुण्य फळ प्राप्त होते असे मानले जाते। नंबर 3, माता तुळशीचा भगवान शाळीग्रामशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो। असे केल्याने माता तुळशी साधकाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात असे म्हटले जाते। नंबर 4, तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेमध्ये हळद, चंदन आणि कुंकवाचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते। नंबर 5, लग्नाच्या दिवशी तुळशी मातेला गोड पान, खीर आणि फळे अर्पण करावेत। या सर्व वस्तू विष्णूला अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून घ्या। नंबर 6, तुळशी विवाह दरम्यान ओम श्रीकृष्ण गोविंदाय प्रणत कलमाय नमो नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करावा। नंबर 7, तुळशी विवाहाच्या दिवशी दान कर्मे ही अत्यंत शुभ मानले जातात। या दिवशी ब्राह्मणांना कपडे, फळे आणि मिठाई भेट द्यावी असे मानले जाते। यामुळे घरात सुख समृद्धी येते। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।